छत्रपती संभाजीनगरमध्ये पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठ्याला वेग आलेला आहे। पाईपलाईनद्वारे गॅस वितरणासाठी सुमारे 100 कंपन्यांशी करार केल्याची माहिती आहे। गेल्या काही काळापासून गॅस टंचाईमुळे अनेक उद्योग अडचणीत आले होते आणि काही उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर होते। छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज एमआयडीसी परिसरातील उद्योगांसाठी दिलासादायक घडामोड घडली असून पाईपलाईनद्वारे गॅस वितरणासाठी सुमारे 100 कंपन्यांसोबत करार करण्यात आलेत। त्यामुळे 13 कंपन्यांना थेट पाईपनं गॅस पुरवठा सुरू झाल्यामुळे बंद पडलेलं उत्पादन पुन्हा सुरू झालंय। गेल्या काही काळापासून गॅस टंचाईमुळे अनेक उद्योग अडचणीत आले होते। पाईपद्वारे थेट गॅस पुरवठा सुरू झाल्यामुळे 200 ते 3000 किलो गॅस लागणाऱ्या कंपन्यांनी उत्पादन पुन्हा सुरू केलंय। आतापर्यंत सुमारे 20 व्यावसायिकांनी करार केले असून त्यांच्या जोडणीसह इतर कंपन्यांनाही टप्प्याटप्प्यानं जोडणी देण्याचं काम सुरू आहे। डोंबिवलीत हॉटेल्सच्या पार्किंगमध्ये चुली पेटल्या आहेत, तर चुलीच्या सततच्या धुरामुळे अनेक कामगार आजारी पडलेत। काहींनी काम सोडून गावी जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे हॉटेल मालकांसमोर संकट उभं राहिलंय। नगर पुणे महामार्गावरील कामरगाव शिवारातील अवैध गॅस रिफिलिंग रॅकेटचा स्थानिक गुन्हे शाखेनं पर्दाफाश केलाय। पोलिसांनी गॅसचा काळा बाजार उधळत 57 टनचे एचपीचे 3 गॅस टँकर्स, 18 भारत गॅसच्या टाक्यांसह एकूण 2 कोटींचा मुद्देमाल जप्त केलाय। या घटनेत पोलिसांनी 4 जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत। ठाण्यात गॅस सिलेंडरच्या कमतरतेमुळे कोळशाची मागणी वाढली आहे। कोळसाच बाजारात उपलब्ध होत नसल्याच्या कारणास्तव कोळसा वखारही बंद अवस्थेत आहे, तर काही ठिकाणी कोळशाचे दर हे 40 वरनं 60 रुपयांवर गेले। रायगड जिल्ह्यामध्ये सध्या कमर्शियल गॅसचा तुटवडा जाणवत असून त्याचा थेट परिणाम दैनंदिन जीवनावर होताना दिसतोय। मोठ्या प्रमाणात सरपणाची आवश्यकता भासत असून लाकूड खरेदीसाठी मिलवर नागरिकांची गर्दी होतीये। पूर्वी दररोज 100 ते 200 किलो लाकडाची विक्री होत होती, मात्र आता हीच विक्री दिवसाला 4 टनापर्यंत पोहोचली आहे।